आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर आज आपल्याला सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळेमध्ये 64 योगिनींची पूजा करायची आहे। तर आपल्याला 64 योगिनी कुठे मिळतील बरं? तर आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक झाडांना किंवा मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या देवालयामध्ये किंवा आपल्या घरातील देवांजवळ अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण दिवे प्रज्वलित करू शकतो आणि त्यांची पूजा करायची आहे, म्हणजे 64 योगिनींची पूजा। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याकडे जर दिवे असतील तर आपण ते दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर प्रज्वलित करू शकतो। जे शक्य नसेल तुम्हाला तर गव्हाच्या पिठाचे सुद्धा तुम्ही दिवे बनवू शकता। तर आपल्याला असे 64 दिवे बनवायचे आहे किंवा प्रज्वलित करायचे आहे। तर प्रत्येक देवींचं नाव घेऊन आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर अशा 64 योगिनींची आपल्याला पूजा करायची आहे। तुम्ही कणकेचे बनवू शकता किंवा बाजारातून अशा प्रकारचे दिवे आणून ते प्रज्वलित करू शकता। आता उदाहरणार्थ आपल्या अंगणामध्ये केळीचं झाड आहे, तर आपण दिवा प्रज्वलित करायचा, थोडे तांदूळ अक्षता टाकायचे आणि दिवा लावायचा आणि देवीचं नाव घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे। अशा प्रकारे नमस्कार करायचा आणि तिची पूजा करायची आहे। तर अशा आपल्या अंगणामध्ये जी काही शुभ झाडं असतील प्रत्येक झाडांना तुम्ही 1 1 2 2 3 3 दिवे लावू शकता किंवा मंदिरामध्ये तुम्ही जाऊन तिथे सुद्धा झाडांना, मंदिरामध्ये, शिवालयामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये, अशा बऱ्याच मंदिरांमध्ये सुद्धा लावू शकता। आपल्याकडून जसं जसं शक्य होईल त्याप्रमाणे आपल्याला हे दिवे प्रज्वलित करून लावायचे आहे। तसं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे नावे, तर तुम्ही तिथून सुद्धा बघू शकता आणि अशा प्रकारे दिवे लावण्याचा प्रयत्न करा। तर त्याप्रमाणे पहिलं नाव बघूया, बहुरूप, दुसरं तारा, नंतर नर्मदा, यमुना, शांती, वारुणी, मोक्षकरी, इंद्री, वाराही, रणवीरा, वानरमुखी, वैष्णवी, कालरात्री, वैद्यरूपा, चर्चिका, बेतली, छिन्नमस्तिका, वृषवाहम, ज्वाला, कामिनी, घटनार, काराकाली, सरस्वती, बीरूपा, कौवेरी, भलुका, नारसिंह, बिरजा, विकताना, महालक्ष्मी, कौमारी, महामाया, रती, करकरी, सर्पशा, यक्षिणी, विनायकी, विद्यावासिनी, वीरकुमारी, माहेश्वरी, अंबिका, कामिणी, घटाबरी, स्तुती, काली, उमा, नारायणी, समुद्र, ब्राह्मणी, ज्वालामुखी, आग्नेयी, आदिती, चंद्रकांती, वायुवेगा, चामुंडा, मूर्ती, गंगा, धूमावती, गांधार, सर्वमंगल, अजिता, सूर्यपुत्री, वायुवेणा, अघोर आणि भद्रकाली। 64 योगिनी ही दुर्गा मातेची सख्या आहेत आणि शक्ती आहे एक प्रकारची। त्यांचा आपल्याला मान या दिवशी करायचा असतो। त्यांना सिद्धी आणि ज्ञान प्राप्त आहे। अशा शाक्त संप्रदायातील स्त्रियांना योगिनी असे म्हटले जाई। त्यांना गुरुप्रत प्राप्त होई असा एक समज आहे की सिद्धी प्राप्त झालेल्या योगिनींना त्यांच्या इच्छेनुसार रूप धारण करणे शक्य होत असे। तर आदिशक्ती आई जी आहे ती ग्रेट आहे, खरं तर ते तिचे भाग आहेत आणि ती शक्तिपीठामध्ये निसर्गाच्या मंदिराच्या जंगलात राहतात। त्यापैकी काही निसर्गाचे घटक म्हणून पूजले जातात। तर 64 योगिनी हा शब्द हिंदू देवी दुर्गाच्या पूजा करणाऱ्या तांत्रिक आणि गुप्त स्त्री पंथांचा संदर्भ देत असते। खाली अक्षता टाकायची, दिवा लावताना देवीचं नाव घ्यायचं आणि हळदी कुंकू वाहून आपण नमस्कार करायचा। असं प्रत्येक वेळी अशा देवींची नावं घ्यायची आणि असेच 64 दिवे लावून 64 देवींची नावे घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे। तर सायंकाळी आपण 5:30 नंतर 8 वाजेपर्यंत हे दिवे प्रज्वलित करू शकतो। तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। माता लक्ष्मी प्रसन्न।